तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी हो अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे सांसों को सांसों में ढलने दो जरा ला 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 सांसों को सांसों हो हो सत्यजित राजे, आम्ही तर भक्त झालो तुमचे. काय कमाल डान्स करता तुम्ही, वा. थँक्स. पण हे सगळं मंजिरी सोबत होती म्हणूनच. हो, पण मी मंजिरी वहिनींबद्दल बोलतच नाहीये, मी प्रियाबद्दल बोलतोय. आज मला तुझं एक मोठं सिक्रेट कळलेलं आहे. अच्छा, काय? हेच की म्हणजे सत्यजित राजे बाहेर अगदी सभ्य धोतल्या तांदळासारखे का वागतात? का? मला तरी कळू देत. ओ हो हो भोले बोला. ते सिक्रेट असं आहे की घर में अगर मुर्गी हो तो बाहर की दाल कौन खाए? हाँ? आत्ताही मी प्रियाबद्दलच बोलतोय. विहंग, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही हे बोललं असतं तर मी आत्ता त्याचा जीव घेतला असता. हमारी जान तो पहले से ही आपकी है हुजूर आला. का एवढं आवडलं नाही? हे बघ विहंग, प्रियामध्ये आणि माझ्यामध्ये असं काही नाहीये. तसं जर असतं तर मी मंजिरीशी लग्नच केलं नसतं. सॉरी, म्हणजे मी मनापासून सॉरी बोलतो. खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. मंजिरीशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाही आणि आयुष्यभर हे असंच राहणार. त्यामुळे तू सुद्धा ही गोष्ट मनातून काढून टाक. येस. ओ वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अरे बापरे, एवढं? थँक्स. नाही, पण तुम्ही मला परत एकदा थँक्स म्हणा. म्हणा. थँक्स, पण का? कारण तुम्ही अप्रतिम डान्स करता आणि मला तुमचा डान्स खूप आवडलेला आहे असं मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून. चला, म्हणजे तुम्ही प्रिया व्यतिरिक्तही दुसऱ्या कोणाकडे तरी बघत होता हे मला आत्ता कळलं. नाही, म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला फक्त प्रियाचाच डान्स आवडला असेल. अहो नाही, प्रिया खूप छान डान्स करते. काय हो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला तरी आवडला डान्स तिचा. तुम्हाला? हो हो आवडलं ना. छान छान. चला मी निघतो. सत्यजित येतो रे. काही म्हणा वंश, सत्यजित बदलतोय हेच खरं. नाहीतर काय. तसं मला वाटलंच होतं म्हणा. लग्नानंतर सत्यजितचा वृक्षपणा थोडा कमी होणारच, पण तो एवढ्या लवकर बदलेल असं काही वाटलं नव्हतं. अगं पण असं लग्नानंतर एवढा बदलतोय? आई अंबे, आता तूच बघ बाई. म्हणजे अगं मुलं आईच्या हातातून निघून बायकोच्या मुठीत कधी जातात कळतं व्हय? वंश, सत्यजितच्या बाबतीत तसं काही होणार नाही, मला खात्री आहे. अगं खात्री मला पण आहे,
पण वेळ कधी सांगून येते वय. त्यांनी माझी वाट लावली ना, आता मी मंजिरीच्या आयुष्याची वाट लावली. आई ये. आई तुम्ही जेवलात की नाही अजून? खरं सांगू, तुम्हा दोघांना बघूनच पोट भरलं माझं. बरं, आता पटकन गरम गरम जेवण करा, गोळ्या घ्या आणि आराम करा. मी जेवणाची तयारी करायला घेते. आलेच. वंस बघितलं का, मी गेले होते सून आणायला, पण मला मिळाली मुलगी. लय कौतिक करू नकोस, डोक्यावर बसल. डोक्यावर नाही आत्या, मनात. माझी आई मला नेहमी म्हणते, तुम्ही एकदा सासरच्या लोकांच्या मनात जागा मिळवली ना की मग ते सासर तुमचं माहेरच होतं. खरंय ग, अगदी खरंय. बरं चला, तुम्ही आधी जेवण करा, उठा. चला लवकर. चल बाई येते. तू काय ऐकणार आहेस का माझं? चल. मंजिरी, माय स्वीट हार्ट. छान छान रमलीस ना तू तुझ्या संसारात. हं? काय आपला कोणीतरी आशिष नावाचा एक मित्र होता, जो आपल्यावर जीवापाड प्रेम करत होता, हेही विसरलीस काय? पण मी नाही विसरलो आणि विसरू शकतही नाही. कारण तुझ्या बापानी आयुष्यभरासाठी ही काठी मला गिफ्ट म्हणून दिली आहे. कसा विसरेल? हं? कसा विसरेल सांग ना. असो, मजा आली आज पार्टीत, खूप मजा आली. आणखी मजा येईल जेव्हा मी दिलेलं ते ग्रीटिंग तू वाचशील. पण समजा चुकून ते ग्रीटिंग दुसऱ्याच कोणीतरी वाचलं तर? मंजिरी, आत्या तू इकडे आहे. मी तुला रूम मध्ये शोधून आले. एवढं काय? आणि एवढं काय? तू बघितलं नाही?
कसं मी सत्यजितला तिच्या हातून काढून घेतलं ते कोणाला कळलंही नाही. अगं असं तुला वाटतंय. आत्या आता तू बघ कसा सत्यजित माझ्यात अडकत जात होते. प्रिया अगं अडकायचा असता तर कधीच अडकला असता ना ग. आत्या आता मी त्याच्या समोर दुसरा कुठला पर्यायच ठेवणार नाहीये. ठीक आहे. आता तुला असं बोलून बरं वाटत असेल तर आनंदच आहे. पण असं वाटणं आणि घडणं यात लई अंतर आहे. आत्या तू माझ्या बाजूनी आहेस का त्या? अगं बाई माझे जरा विचार कर. हे बघ आज पूजा झालीये आणि आजच सत्यजितनी तिला सोडून माझ्या बरोबर डान्स केलाय. अरे पहाटे पहाटे दोघं आता हनीमूनला जातील त्याचं काय. आता नाही तुझ्या हाती लागणार बघ. तू आता विचार सोडून दे. आत्या ते दोघं हनीमूनला तेव्हाच जाणार जेव्हा त्यांना मी पाठवणार. प्रियाताई साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. माझा डिसिजन झाला की मी तुला नक्की सांगेन. ओके ठीक आहे. म्हणजे आता तुझ्या उत्तराची वाट पाहत बसायचं. पण तोपर्यंत हे मधलं वाळवंट कसं पार करायचं. सो नाउ यू आर फ्री. तू हनीमूनला जायला सत्यजित तू बोलवलंस मला? नाही मी नाही, विहंगनं बोलावलं. त्याला म्हणे तुझा डान्स खूप आवडला. थँक्यू सो मच. येऊ मी? कधी येतेस? काय? आय मीन पुण्यात कधी येतेस हे विचारायला बोलवलं होतं. मी निघतोय आता इथून पुण्याला. एकट्याने जायचंय. अगर आपका साथ मिल जाए तो बस हमारी जिंदगी में बहार आ जाए. विहंग मी अजून काही मी तुला पुण्यात येण्याबद्दल विचारतोय. त्याचं आमंत्रण देतोय. ऑलरेडी रेड कार्पेट तयार आहे. ए विहंग, तू असंच बोलत राहिलास ना तर घाबरेल ती आता. अरे म्हणजे माझा विचार तरी करेल ती. नाही तो हम बस सोचत है दिन रात. विहंग विहंग सिरियसली माझा विचार करून झाला की मी तू विचार नको करूस. तू येच पुण्यात. मस्त मजा करू. आणि बघ तुझ्या राहण्याची वगैरे तू काही चिंता करू नकोस. मी आहे. जिथे हा विहंग आहे ना तिथे कसलाच प्रॉब्लेम नाही. तू फक्त ये पुण्यात. मस्त मजा येईल. मजा? हा पुणे तिथे काय उणे. ओ मला नव्हतं माहित पुणे इतकं इंटरेस्टिंग आहे. सत्यजित तू मला कधी सांगितलं नाहीस याबद्दल. एनिवे विहंग माझा डिसिजन झाला की मी तुला नक्की सांगेन. ओके ठीक आहे. म्हणजे आता तुझ्या उत्तराची वाट पाहत बसायचं. पण तोपर्यंत हे मधलं वाळवंट कसं पार करायचं.
इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. मी पुण्याला जाऊ? परवानगी मागतेस? जेव्हा नाही गेलीस तेव्हा नाही मागितलीस परवानगी. तेव्हा मला माहित नव्हतं ना पुणं असं. विहंग सुद्धा नीट माहिती नव्हता. श्याम, हे श्याम, हे बघ, ही सगळी गिफ्ट्स घे आणि सत्यजित साहेबांच्या रूम मध्ये नेऊन ठेव. हा, घे. आणि हा, हॉलमध्ये पण काही गिफ्ट्स असेल ती पण घेऊन जा, न विसरता. आई, अगं काय हे? मी सांगितलं ना तुला, मुधोळकरांच्या सुनेनं कोणाचेही पाय धरायचे नाहीत. असू द्या हो आई. ठीक आहे. अगं आधी झोपायला खूप उशीर झालाय. आता अशाच बसलो ना तर पहाट होऊन जाईल आणि मग जागरणाचाही त्रास होईल. झोपते मी. ठीक आहे. तशी तुला झोप येणारच नाही म्हणा. का? पहाटे निघायचं ना तुम्हाला हनीमूनला. तुला सांगू म्हणजे रे, आत्ता जेवढा सत्यजित आनंदात आहे ना तेवढा आनंदात मी याआधी कधीच त्याला बघितला नाही. त्याला असाच आयुष्यभर आनंदी ठेव. तुम्ही काहीच काळजी करू नका आई. सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. तेवढा विश्वास आहे ग माझा तुझ्यावर. माझी खात्री आहे माझ्या सत्यजितचा संसार तू छान फुलवशील बघ. फार एकटा पडला होता ग तो. आता तुझ्या रूपानं त्याला छान साथ मिळाली. प्रेमाने संसार करा. थँक्स. पार्टीत माझ्या बरोबर डान्स केल्याबद्दल मला खूप छान वाटलं. अजून एक विचारायचं होतं. मी पुण्याला जाऊ? परवानगी मागतेस? जेव्हा नाही गेलीस तेव्हा नाही मागितलीस परवानगी. तेव्हा मला माहित नव्हतं ना पुणं असं. विहंग सुद्धा नीट माहिती नव्हता. त्याचा काय संबंध? आता पुण्याला गेल्यावर मी विहंगच्याच घरी राहणार ना. विहंगाच्या ऑफिसमध्ये काम करणार. पण आता विहंगनी माझी सगळी पुण्यातली जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर मी
उत्तर नाही दिलंस का नाही आहे तुझ्याकडे? म्हणजे आता मला खरंच पुण्याला जावंसं वाटतंय. ऐकून पुणं छान वाटतंय. विहंग सुद्धा छान वाटतोय. हँडसम, नाईस गाय. वृक्ष नाहीये, रादर रोमॅन्टिक. बट दॅट अपार्ट, मला सांग ना, मी जाऊ ना? तुझं तू ठरव प्रिया. असं कसं? या घरातले सगळे डिसिजन्स तूच घेतोस ना नेहमी. मग माझा डिसिजन असा आहे की हा डिसिजन तुझा तूच घ्यावास.